नमस्कार, मी गवेश सर. हा आपला प्रोजेक्ट आहे आजचा. कुठून आलास तू? मी जरूरमधून आलो आहे. नाव काय? स्वर्गीय प्रतापसिंग देशमुख. नाव काय तुझं? वेदांत मनोहरराव ढोले. तुझं? माझं अंकित सोनवणे. अनिकेत सुरळ. तर हा प्रोजेक्ट कशाविषयी एकदा समजायचं, नाव काय पहिलं सांगशील? याचं नाव आहे इमर्जन्सी स्मार्ट झोन. आता इंडियामध्ये डेली खूप होत आहे की ॲम्ब्युलन्समधला जो पेशंट राहते तो वेळेवर त्याला इलाज न मिळाल्यामुळे तो डेथ होते त्याची. कारण की याचं कारण हे राहते की ट्रॅफिक जाम राहते, त्याच्यामुळे व्हेकल वगैरे राहतात ना आणि ॲम्ब्युलन्सला रस्ता नाही मिळेल. अच्छा, त्याच्यासाठी मी हा प्रोजेक्ट केला आहे. याच्या अंदर ट्रान्समीटर आहे आणि याच्या अंदर रिसिव्हर आहे. अच्छा. हे ट्रान्समीटर हे काम करेल की जेव्हा आपलं इमर्जन्सी व्हेकल या ट्रॅफिक लाईटच्या जवळ येईल तेव्हा ॲटोमॅटिकली याचे सिग्नल चेंज होऊन जाणार. एक ब्ल्यू लाईट लागणार आहे. तो ब्ल्यू लाईट हे इंडिकेट करेल की इमर्जन्सी व्हेकल जवळपास आहे. आणि ग्रीन लाईट याच्यासाठी आहे की तुम्ही जाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता आता असं वर्क करतात ते बघा. अच्छा, ब्ल्यू लाईट इंडिकेट करते की जवळपास. म्हणजे यानं तर मग ट्रॅफिक हे होईल ना, डिस्टर्ब होईल ना? डिस्टन्स नाही होणार सर. तुम्हाला हे 1 मीटर रेंजवर आपल्याला ठेवायला लागेल. म्हणजे एक मीटर रेंज अगोदरपासूनच याला इन्फॉर्मेशन मिळून जाईल की इथे इमर्जन्सी व्हेकल येणार आहे. अच्छा. तर बाकीच्या इकडे एक ब्ल्यू लाईट इंडिकेट करेल ना की इमर्जन्सी व्हेकल येऊन राहिली बा. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की समजा म्हणजे समजा काही अंतराच्या अगोदरच सगळ्यांना माहितून इथं असलेल्या गाड्यांना किंवा आता ॲम्ब्युलन्स थोड्या वेळात आपल्या इथे येणार आहे. त्याच्यासाठी हा ब्ल्यू लाईट इंडिकेट केला आहे ना. ब्ल्यू लाईट इंडिकेट याच्यासाठीच दिला आहे मी, त्याच्यासाठी कारण की तो सांगणार आहे लोकांना की इमर्जन्सी जवळपास आहे, तुम्ही इथे बघू शकता. वेट इमर्जन्सी व्हेकल इज नियर. अच्छा, म्हणजे तुला पहिले हे जे असतात ना रोड ट्रान्सफर मिनिस्टरला सांगावं लागेल की हाय त्याच्यामध्ये ॲड कर एक्स्ट्रा. तर याच्यासाठी आपल्याला जे इमर्जन्सी व्हेकल आणि जे ट्रॅफिक ट्रान्सपोर्ट राहते यांच्या अलाउची गरज आहे. म्हणजे त्यांनी अलाउ केलं पाहिजे आपले पूर्ण प्रोजेक्ट. करणारच अलाउ असं काही नाही. आणि जेव्हा हे ॲम्ब्युलन्स आपलं कार्य करून इथून रोडाच्या पास हवे होऊन जाईल तेव्हा हे सिग्नल ॲटोमॅटिकली डबल आपल्या तसे लागून जाईल. अच्छा, आणि हे जे याच्यामध्ये आपण सुधारणा वापरू शकतो का? हो. आता जसं की याला आपण नेहमी इलेक्ट्रिसिटी नाही देऊ शकत, मग याच्यासाठी आपण सोलर प्लेट सुद्धा वापरू शकतो याला एनर्जी देण्यासाठी. समजून सांग बरं एकदा कसं काय काय वापरलं, याच्यामध्ये किती रुपये खर्च आला तुला? याला जास्तीत जास्त 1000 रुपये खर्च आला आहे मला. काय काय वापरलं याच्यामध्ये? तू सर या ठिकाणी दिसत आहे मला, हे काय काय दिसत आहे? याच्या अंदर मी ICs वापरला आहे, रेजिस्टर, इमिटर. काय काय याच्या समजत नाही. समजा फर्दर व्ह्यूअरला सांगायचं असेल तर हे काय काय आहे सगळं एकदा समजून सांग बरं. हे बघा, हे जे आहे हे ट्रान्झिस्टर आहे. हे ट्रान्झिस्टर याला 12 वोल्ट सप्लाय करत आहे. अच्छा, हे ट्रान्झिस्टर याला 12 वोल्ट सप्लाय करत आहे. सगळ्यात पहिले हे IC ला देत आहे करंट. IC एक एक करून या IC ला देत आहे. हे IC काय करत आहे, या ट्रॅफिक लाईटला सिग्नल देत आहे कोणते कधी लागायचं. आणि याच्याबरोबर तुम्ही बघू शकता हे जे आहे हे रिसिव्हर आहे. या रिसिव्हर काय करतात, हे जे ॲम्ब्युलन्स आपली सिग्नल पाठवणार आहे याच्या अंदर जो ट्रान्समीटर आहे ते सिग्नल जे पाठवणार आहे ते रिसिव्ह करते. आणि या ट्रॅफिक लाईटला सांगून म्हणजे असं कळवते की इमर्जन्सी व्हेकल जवळ येऊन राहिली बा, तुम्ही सिग्नल चेंज करा. अच्छा, ओके. सिग्नल चेंज करा. आणि ह्याच्यात हे काय आहे? सर हे सर्किट ब्रेकर आहे. ते बाकीचं पूर्ण सर्किट ब्रेक करते. म्हणजे समजा आता इथे कसं हे ॲम्ब्युलन्स गेली काही इथे लागतात, मग ग्रीन रेड वगैरे असं लागतात ना, तर मग ते बाकीचे सगळे सिग्नल बंद करतात आणि फक्त एक सिग्नल चालू राहू देतात. अच्छा 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 अच्छा. जर समजा आपण याला म्हणजे खूपच जास्त याच्यामध्ये वर्क करण्याची गरज, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचं इन्व्हॉल्वमेंट पण लागेल आपल्याला. गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय होणार नाही. त्याच्यामध्ये मला एक थोडंसं ड्रॉबॅक वाटत आहे की फॉर एक्झाम्पल जर तू सांगू शकला व्यवस्थित तर, जर समजा खूप जास्त हायवे आहे मोठा, ठीक आहे, तर हायवे असल्यामुळे खूप जास्त याच्यामध्ये गाड्या असतील, खूप जास्त लेन्स असतील ना, लेन नंबर 1, 2, 3, 4, तर त्यामध्ये मग कशाप्रकारे याला थोडंसं मला कन्फ्युजन वाटत आहे. तर एकदा समजून सांगशील सर? मग आपण इथं समजा आता मी ह्या असं क्वेश्चन कशासाठी असतात की समजा असं नको समजू की सर मला असं क्वेश्चन फक्त क्लॅरिटीसाठी असतं. सर आता हे 1 वे रोड आहे की नाही, म्हणून मी आता एक रिसिव्हर वापरला आहे. अच्छा, जर आपल्या 4 लेन वगैरे असेल तर आपण 4 रिसिव्हर वापरू शकतो. म्हणजे आता कसं IC वर राहतात ना ते, समजा आता ह्या ट्रान्समीटरची जे सिग्नल आहे ते यालाच मिळते. अच्छा, पण जर तू इकडल्या लाईनमधला असेल तो तू इथचं ट्रान्समीटर याला सिग्नल देईल. ओके, म्हणजे याच्यामध्ये जर समजा जर याला जर प्रॉपरली वर्क करायचं असेल आपल्याला तर हे थोड्या म्हणजे अंतरावरून आपल्याला माहीत पडलं पाहिजे. सर हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं याची रेंज जास्तीत जास्त 1 किलोमीटर तर असेल तर प्रॉपरली वर्क. आणि सर इंडियामध्ये डेली 24,000 लोक मारतात. कशामुळे? तर फक्त ॲम्ब्युलन्समध्ये अडकून. त्यांच्याकडे पैसे असतात, त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टची व्यवस्था असते, पण ते कमी वेळात पोहोचूच नाही शकत. ट्रॅफिक प्रॉब्लेम खूप राहते. 24,000 हे 2024ची रिपोर्ट आहे की 24,000 लोक मरतात म्हणून. अच्छा, हे रिपोर्ट लावले. येस, ही रिपोर्ट लावले, ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली. हां, बरोबर आहे.
ओके 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 तर अशा प्रकारे खूप साऱ्या दुर्घटना होतात. ओके ओके याचं मोटिव्ह खूप चांगलं आहे. आणि इलेक्ट्रिशियन आहे ना तुझं डिपार्टमेंट? Yes, इलेक्ट्रिशियन. कुठल्या इयरचा विद्यार्थी आहे तू? मी फर्स्ट इयरचा. फर्स्ट इयरचे विद्यार्थी. ओके. तुझे मार्गदर्शक शिक्षक कुठे आहेत तुझे? मार्गदर्शक बाहेर. अच्छा. त्याचं नाव काय? निर्मळ सर. ठीक आहे. थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल. आणि याचं कसं थोडंसं मोटिव्ह जास्त आहे. आणि जर समजा सगळ्यांची जर मंशा असली समजा गव्हर्नमेंटचे वगैरे, तर आपण त्याला इम्प्लिमेंट करायला काही हरकत नाही, असं तुझं म्हणणं आहे? हो सर. सगळ्यांना बसून या ठिकाणी विचार करावा लागेल. बरोबर आहे? तर विचार विनिमय झाला पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी तू समजून सांगितलेल्या गोष्ट खूप चांगलं वाटलं तुझ्यासोबत. ठीक आहे. थँक्यू सो मच.